उपक्रमाअंतर्गत दीपस्तंभ प्रशिक्षणार्थी सदस्यांमधून आजच्या ऑफलाईन व्याख्यानमालेमध्ये आपण अनेक सदस्यांना एक उत्कृष्ट व्याख्याता म्हणून आमंत्रित केलेलं आहे। तुम्ही अनेक दिवसाच्या परिश्रमानंतर भाषणातील या साधनेनं जे वक्तृत्वामध्ये प्रभुत्व कमावलेलं आहे त्याची या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रोत्यांसमोर ओळख करून द्यायची आहे। म्हणून या ऑफलाईन व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या व्याख्यानासाठी मी या विचार मंचावर आमंत्रित करत आहे दीपस्तंभचे प्रशिक्षणार्थी सदस्य सन्माननीय विश्वासरावजी बाबरे सर। सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। स्फूर्तीच्या सप्त अग्निकुंडात स्वतःच्या क्षणिक आणि भौतिक सुखांची आहुती देऊन संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जिच्या कुशीतून स्वराज्याचे हे सुंदर देखणे स्वप्न साकार झाले, अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ या मातीतील प्रत्येक मावळा जर उठून उभा राहिला तरी स्वराज्य देखील उभे राहील असे सांगणारे स्वराज्य संस्थापक, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे, ज्या राजांचे नाव प्रत्येकाच्या तनातनातल्या मनामनातल्या कणाकणातल्या जिव्हाळ्यात दडलेले नाव, ते राजा म्हणजेच स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलवंतांस कुळवाडी भूषण कुलछत्रपती शिवाजी महाराज। आणि ज्या महापुरुषाचे नाव घेतले तरी आम्हा तरुणांच्या रक्तातील रक्त असे खवळून उठते असे जगातील सर्वोत्तम राजा बुद्धभूषणकार स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी राजे, या महापुरुषांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मी विनम्र गंजलेल्या जीवांची ज्याच्या मनी राही खंत, तोची खरा साधू, तोची खरा संत असे म्हणणारे वारकरी संप्रदायाचे कळस संत तुकाराम महाराज। तुका म्हणे जाती दोनच, त्या आहेत स्त्री आणि पुरुष, तपासून पाहू असे संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि बुवा बापूंना सळोकी बुडो करून सोडणारे, अंधश्रद्धाला ठेचणारे संत जगनानी महाराज। पशु का होए पलाया नर का कचुना होए, पशु का होए पलाया नर का कचुना होए, पर अगर नर करनी करे तो नर का नाम होए असे सांगणारे म्हणजे जनावरांच्या कातड्यांचा तुम्ही पायातले जोडे तरी बनवू शकता, पण माणसांच्या कातड्यांचा काय उपयोग असे विचार करणारे, काळाच्या पुढे जाऊन आपले शब्द मांडणारे संत साहित्यिक संत कबीरदासजी महाराज। तुमचे कपडे फाटके असले तरी चालेल, पण तुमचे विचार मात्र फाटके असू नयेत। फाटक्या कपड्यांवर देखील आपल्या विचारांना उंच शिखरापर्यंत पोहोचविणारे दोन संत म्हणजे संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा महाराज। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले असे सांगून अंधारात चाच पडणाऱ्या समाजाला शिक्षणाची ज्ञान ज्योती दाखविणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले। अरे कसा होता तो काळ, ज्या काळामध्ये शूद्रांची अवस्था ही किड्या मुंग्यांपेक्षाही बेकार असताना त्या समाज व्यवस्थेला जन्माला आलेली ती दिव्य ज्योत म्हणजेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, देशरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या लेकरांची प्रेत उचलून खांद्यावरती कशी राहिली असेल ती माय, आपल्या लेकरांची प्रेत उचलून खांद्यावरती कशी राहिली असेल ती माय, दीनदलितांची माय माता रमाई। या सर्व महापुरुषांना मी परत एकदा आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात विनम्र आज या ठिकाणी दीपस्तंभ ऑफलाईन कला अकॅडमीच्या ऑफलाईन व्याख्यानानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मला संधी दिल्याबद्दल मी विश्वास बाबरे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि उपस्थित सर्वच
वारकरी संप्रदायांच्या वारकऱ्यांनो, जिजाऊ सावित्रीच्या लेकींनो, तसेच भीम सैनिकांनो, शिवसैनिकांनो, आपले आपले हार्दिक स्वागत करतो आणि श्री रवींद्र पवार सर, दीपस्तंभाचे संचालक, यांचेही मी आभार मानतो. आणि त्याच्यासाठी 4 ओळी सरांसाठी. कोणते आकाश हे, कोणते आकाश हे तू आम्हास नेले कुठे, कोणते आकाश हे तू आम्हास नेले कुठे, तू दिलेले पंख ते पिंजरे गेले कुठे, या आमच्या भराऱ्या ही आमची वंदना, श्री रवींद्र पवार सर घ्या आम्हा लेकरांची वंदना, घ्या आम्हा लेकरांची वंदना. म्हणजे काय होतो, आपण ज्या दिवशी कोर्स जॉईन केला होता इथं आले की छातीत दडदड, आणि आज म्हणजे सरांनी तर चौकारच मारला, काय प्रभावीपणे बोलायला लागले सगळेजण. आणि त्यानंतर कालकथित शारदाताई रवींद्र पवार यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. प्रत्येक रविवारी म्हणजे मला भेंडीची भाजी खूप आवडते, पण प्रत्येक रविवारी मी यायचो आणि पहिल्या रविवारी मी भेंडीची भाजी खाल्ली, ती खूप आवडली मला. सरांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो. पुढच्या 2 रविवारी भेंडीची भाजीच होती, खूप आवडीने खाल्ली मी. मला कळलं अन्नपूर्णा शारदाताईंनी ती भेंडीची भाजी बनवली होती. आणि आज कदाचित ती भेंडीची भाजी कदाचित नियोजन असेल नसेल मला माहिती नाही, ती चव ही तशीच असेल, पण ते करणारे हात आपण कदाचित आज ते मिस करू सगळेच जण. मी आपल्या सर्वांच्या वतीने कालकथित शारदाताई रवींद्र पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि माझा आजचा विषय आहे नाती आणि माणुसकी. प्रसंग सांगतोय. संत गाडगे बाबा महाराज म्हणजे लहान होते, लहान असताना त्यांना डेबू म्हणायचे. दिवाळीचा सण होता. डेबू मालकाच्या दारामध्ये काम करत होते आणि मालक पुरणपोळी बरोबर, तुपाबरोबर पुरणपोळी खात होते. आणि डेबू त्यांच्या तोंडाकडे बघत होता. मालकाने डेबूला विचारलं, डेबू काय बघून राहिला रे? डेबू म्हणाला, काय नाही जी मालक, तुम्ही जी तुपाबरोबर पुरणपोळी खाता ना ती मला पण खायची आहे. मालक चिडले. ते म्हणले, असं होय, तुला पुरणपोळी खायची, थांब तुला देतो. ते आतमध्ये गेले आणि फोकाची काठी घेतली आणि डेबूंचे हात कडा फोडून काढले. डेबू विवळत तिथून गेले आणि रस्त्याच्या कडेला जाऊन बसले आणि हातातले काटे असे काढू लागले. तिथेच एक माणूस रस्त्यावर जात होता आणि त्यांनी गाडगे बाबा महाराजांना डेबूंना विचारलं, काय झालं रे डेबू? काय नाही जी. डेबूंनी सांगितलं नाही की मालकाने मला मारलं. डेबू म्हणाला, काय नाही जी, पुरणपोळी तुपाबरोबर खातो. हाच डेबू जेव्हा पुढे जाऊन संत गाडगे बाबा महाराज झाले तेव्हा लोक वाट बघायची त्यांच्या कीर्तनाची. असेच जे श्रीमंत व्यापारी गाडगे बाबांना भेटायला आले आणि त्यांना म्हणाले, महाराज तुम्ही आमच्या गावात येता का कीर्तनाला? हो नक्की येईल ना. बाबा त्यांना म्हणाले, तू खूप श्रीमंत व्यापारी आहे, पण मला एक वचन दे, तू संपूर्ण गावाला पुरणपोळीचं जेवण घालायचं. व्यापारी म्हणाला, एक गाव काय महाराज, सगळ्या गावाला मी पूर्ण पुरणपोळीचं जेवण घालेल, तुम्ही या नक्की. हो येतो म्हणाले. गाडगेबाबा महाराज त्या गावी पोहोचले. महाराजांचं असं असायचं की पहिलं सगळं गाव खरं झाडून झाडायचं, स्वच्छ करायचं आणि मग कीर्तनाला उभं राहायचं. तसं त्यांनी केलं. कीर्तन झालं, जेवणाच्या पंक्ती लागल्या.
गाडगेबाबा महाराज स्वतः पंक्तीला उतरले. त्यांनी स्वतःच्या हाताने सगळ्यांना पुरणपोळी वाढली, सगळ्यांची जेवणं आटोपली आणि गाडगेबाबा महाराज तिथून निघाले परतीच्या वाटेला. ते व्यापारी पळत पळत त्यांच्या मागे आला आणि म्हणाला, महाराज सगळ्यांची जेवणं आटोपली, आपण पण थोडे थोडे 2 घास खाऊन घ्यावे. महाराज त्यांना म्हणाले, अरे बेटा, म्हणजे त्यांच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, पुरणपोळी खायची हौस कधीच गेली रे, आता ती गिळवत नाही. असे म्हणून ते बैलगाडीमध्ये बसले. बैलगाडीमध्ये बसले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बैलाचं पोट खपाटीला लागलेलं आहे. त्यांनी त्या बैलगाडीवाल्याला विचारलं, काय रे, हा बैलगाडीचा पोट तर एकदम खपाटीला लागलेला आहे. आणि त्या मालकाला, बैलगाडीवाल्याला, त्यांनी चिमटा काढला, आणि तुझ्यामध्ये तर भरपूर रगत दिसतंय रे. काय संत होते. म्हणजे त्यांनी ते बैलगाडीवर बसलेच नाही, उतरले आणि तिथून चालत निघाले. म्हणजे काय ह्या भूमीमध्ये काय संत जन्माला आले आहे. म्हणजे बैलगाडीमध्ये त्या बैलाचं पोट खपाटीला गेलेलं आहे, म्हणजे त्यांना किती त्याची दया आली, म्हणजे किती माणुसकी होती. पण आजकाल जर बघितलं आपण तर माणुसकीच राहिलेली नाहीये. आपण बघतो नाती जपण्यामध्ये किती त्रास व्हायला लागलाय लोकांना. म्हणजे माणुसकी जपण्यामध्ये असे संत जे आपल्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत, त्यांनी कार्य केलेलं आहे. पण आपण आजकालच्या आधुनिक काळामध्ये नाती जपण्यामध्ये किती लोकांना त्रास होतोय. लोक आपलं बघतात आणि आपलं कमवतात आणि खुश राहतात. नाती जपण्यामध्ये म्हणजे मला आठवते, आमची आत्या घरी यायची तेव्हा घरी आले की सगळेजण खुश व्हायचे एकदम, आणि आम्ही रात्रभर गप्पा मारायचो, गाण्याच्या भेंडा खेळा, काय म्हणजे मजा करायचो आत्या बरोबर. आत्या जर मुक्कामी राहिली 2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी जर ती निघाली, आम्ही सगळेजण तिला वाटेला लावायला जायचो. आणि ती एसटी मध्ये बसली आणि तिने नुसता हात केला टाटा करण्यासाठी, सगळ्यांचे डोळे पाणावले जायचे. एवढी आत्मीयता होती सगळ्यांमध्ये. म्हणजे नाती अशी होती. म्हणजे आपण बघितलं तर आजकाल म्हणजे आई वडिलांना, म्हाताऱ्यांना गावी ठेवलं जातं. ही नाती पुरा भेटणार नाही. म्हणजे आजी आणि नातवाचं जे रिलेशन आहे ते किती महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा नाती जन्माला येते तेव्हा तिची गोधडी पहिली नातीने शिवली पाहिजे. तिने जवळ घेऊन तिला जात्यावरच्या ओव्या ऐकवल्या पाहिजेत. तिचाच हक्क आहे तो, आजीचाच. आजोबांनी नातवाला जवळ घेतलं पाहिजे, त्याला फिरवलं पाहिजे, खांद्यावर घेऊन मंदिरात नेलं पाहिजे, कीर्तनाला नेलं पाहिजे. अशा आजी आजोबांचं नातं असतं. म्हणजे आजीचा पूर्ण दुनियादारी संसार संपलेला आहे, पण आजीची सगळ्यात शेवटची मैत्रीण कोण आहे तर तिची नात आहे. आजोबांचं सगळी दुनियादारी संपलेली आहे, आजोबांचा सगळ्यात शेवटचा मित्र कोण आहे, त्याचा नातू आहे. आणि नातीची सगळ्यात पहिली मैत्रीण कोण आहे, तिची आजी आहे. तर हे नातं किती म्हणजे अनमोल आहे बघा. पण हे खूप दुर्मिळ आजकाल बघायला भेटते. म्हणजे आपल्याला जर आई वडिलांना इथं ठेवण्याचं म्हणजे जमत नसेल तर नातवांना त्यांना घेऊन जावा गावी, कधी थोड्या दिवसासाठी त्यांना इथं बोलवा. पण हे नातं त्यांचा सहवास असला पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशी ही नाती आहे. म्हणजे ह्या लोकांनी खूप जास्त पैसे साठवले नाहीत. म्हणजे आता कसं साठवण्याची स्पर्धा चालू आहे. या लोकांनी खूप पैसे साठवले नाहीत, पण माणसं साठवले, माणसं जोडलेली आहेत. म्हणजे एक भाऊ शहरात कामाला लागला, 2 भाऊ गावाकडे शेती करायची. नोकरदार म्हणजे शेतामध्ये काय पिकलं तर पहिलं पोतं नोकरदाराच्या घरी, आणि नोकरदार जो भाव असायचा तो शेतकरी भावांच्या मुलांची शिक्षण करणार, मुलींची लग्न करणार, विहीर खणून देणार, शेतात अजून काय जमीन घेऊन देणार, अशी मदत एकमेकांना करायची. आता ती आत्मीयता बघायला भेटत नाही. म्हणजे एवढं
म्हणजे निष्ठूर झालेले आहेत लोक. म्हणजे कोणाच्या अंत्यविधीला जरी गेले तरी लोक मोबाईल चाळत बसतात. आता प्रेत जळतं तिथं आणि मोबाईल चाळतात आणि कधी उरकणार. असं म्हणजे आपल्यामध्ये माणुसकी असली पाहिजे असं मला वाटतं नेहमी. पण या माणसांनी, त्या काळातल्या माणसांनी खूप जास्त पैसे जमवले नाहीत. मी असं म्हणत नाही की तुम्ही पैसे कमवू नका, खूप जास्त पैसे कमवा. म्हणजे समाज, निसर्ग आणि अर्थकारण ही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे आजकालच्या तरुणांना म्हणजे तुम्ही भरकवटू नका की पैशाने काय होत नाही, पैसे कोंबडी काय पैसे खाते का, पैसे तुम्ही काय वर घेऊन जाऊ शकता का. असं नाही, पैसे तर कमवलेच पाहिजे, खूप पैसे कमवले पाहिजे, पण माणसंही जपली पाहिजे, नातीही जपली पाहिजे. पण हे पैसे कमवत असताना ते खर्च करायचे कुठं याचंही नॉलेज असलं पाहिजे. आणि ते पैसे खूप जास्त कमवले तर ते दान करायचं, दानच देखील आपल्यामध्ये मनामध्ये आलं पाहिजे. म्हणजे 100% आपल्या 30% जरी आपण 30% तरी दान करण्याचे आपल्यामध्ये तेवढे म्हणजे विचार आला पाहिजे की नाही, आपण हे पैसे कमवतोय तर चांगल्या कार्यासाठी, कुठल्या मंदिरामध्ये, कुठल्या समाज कार्यामध्ये ते पैसे आपण दान केले पाहिजे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे ते विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या डोंगरांची हिरव्या पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कडेकडून छातीसारखी ढाल घ्यावी, मातीमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावा, आणि वेडापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून ओसाळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. याची दानत ठेवली पाहिजे. मी असंच एका कार्यक्रमात दान देण्याबद्दल बोललो तर काही लोकांना पटलं नाही. ते तिथून उठून निघून गेले. नाही बाबा, आम्हाला दान करायला जमणार नाही, आम्हीच एवढंसं कमवतोय आणि त्यात कुठं दान करायचं. ते तिथून उठून निघून गेले आणि वाटेत त्यांना एक सोन्याने भरलेला हंडा सापडला. आता ते म्हणाले, आता फुकटच भेटलेलं आहे तर चला थोडंसं दान करू याच्यातलं. त्यातला पहिला म्हणाला, असं करू, म्हणजे आता हातातला कडा आहे, त्या कडा एवढं वर्तुळ जमिनीवर आखू आणि हांडा असा वरती फेकू, आणि त्याच्यातलं सोनं जे त्या वर्तुळात पडेल तेवढं दान करू, आणि बाकीचं आपल्याला ठेवू. आता एवढंसं वर्तुळ आखलं होतं. तर दुसरा म्हणाला, अरे किती स्वार्थी आहेस रे तू, म्हणजे देवाला तू आता मूर्ख बनवणार का, एवढंसं वर्तुळ आखणार का. असं नाही करायचं म्हणला, संपूर्ण गावाला वर्तुळ आखायचं आणि हंडा वरती फेकायचा, आणि जेवढं त्या वर्तुळात पडल ते आपलं आणि बाकीचं देवाला. म्हणजे किती हुशार आहे. तिसरा म्हणाला, अरे तुम्ही काय किती स्वार्थी लोक आहेत, म्हणजे तुमच्यामुळे परत येईल कोरोना, अशी लोक आहेत तुम्ही. असं काही नाही, छोटं मोठं वर्तुळ नाही आखायचं. देव कुठं असतो, वरती, हांडा वरती फेकायचा, आणि जे वरती सोनं देवाकडे जाईल ते देवाचं आणि खाली पडेल ते आपलं. म्हणजे किती हुशार प्राणी आहे. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे, माणूस. कोणाला काही शंका आहे का, हे कोणी ठरवलं, माणसानेच ठरवलं. पण कोरोनामध्ये या माणसाची हुशारी कुठे गेली होती. जेव्हा कोरोना आला होता, माणूस खिडकीतून बघायचा, जनावर मुक्तपणे फिरतात ते, आणि माणूस कोणला गेलेला. कुठे गेली होती या माणसाची हुशारी. जेव्हा कोरोना म्हणजे तो जो आजार आला होता तो कोणाला दिसतही नव्हता, पण त्यांनी सगळ्यांना माणुसकी, नाती दाखवली होती. एवढा भयंकर आजार होता तो कोरोना. या काळामध्येच आपल्याला कळालं. असं म्हणतात की कोरोनाने सगळ्यांना नाती दाखवली, सगळ्यांना कसं जगायचं, म्हणजे नाती कशी जपली पाहिजे, ते कोरोनाने माणसाला शिकवलं.
हे खूप भयंकर काळ होता कोरोनाचा, आणि त्या काळामध्येच आपण खूप काही शिकलो, खूप काही जगलो. आणि असे बरेच दिवस जात असतानाच म्हणजे माणसाला कळलं की कोरोना हा भयंकर आजार आहे, आणि तो सुधारला, माणूस बऱ्यापैकी सुधारला. आणि त्यानंतर कोरोना नंतर माणसं नाती जपायला लागला. पण हा म्हणजे कोरोनाने आपल्याला शिकवलं की जीवन आणि मृत्यूची दोन टोकं आहेत. ह्या दोन टोकांचं आपल्या हातामध्ये काहीच नाही. फक्त जो मधला जो आयुष्य आहे ना, ते कसं जगायचं ते आपलं आपण ठरवायचं. म्हणजे संत कबीरदास यांची एक दोहा आहे, देश देश के वेद बुलाए लाए जड़ी और बूटी, देश देश के वेद बुलाए लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए जब राम के घर हो खोटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए जब राम के घर हो खोटी. म्हणजे जर तुमचा वरतून निरोप आला तर तुम्ही किती स्पेशलिस्ट बोलवा, तुम्हाला जावं लागतं. पुण्यातले नामवंत हृदय तज्ञ हार्ट स्पेशलिस्ट नीतू मांडके आपल्याला माहितच असेल. म्हणजे त्यांच्या पत्नीने हृदयस्थ नावाचं पुस्तक लिहिलंय. नीतू मांडके इथे बीजे मेडिकल कॉलेजमध्येच त्यांनी शिक्षण घेतलं, आणि त्यांच्या पत्नी सुनीता मांडके त्याही तिथेच होत्या त्यांच्याबरोबर शिकायला. नीतू मांडके मोठे हार्ट स्पेशलिस्ट झाले, आणि त्यांच्या पत्नी सुनीता मांडके हे भूलतज्ञ झाले. ते दोघं एकत्रच काम करायचे, ऑपरेशन थिएटरमध्ये ते दोघं एकत्रच असायचे. म्हणजे एवढ्या हजारो हृदय शस्त्रक्रिया केल्या या नीतू मांडकेंनी. जेव्हा बाळ ठाकरेंवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली तेव्हा नीतू मांडकेंनीच केलेली होती. एवढे मोठे ते हे होते, सर्जन होते. तर ते एकदा हसत हसत म्हणाले त्यांच्या पत्नीला, सुनीता, जर मला कधी अटॅक आला तर काय करशील तू? तर एखाद्या पत्नीला जर आपल्या नवऱ्याने असं म्हणलं तर ते कसं वाटतं? म्हणजे असं अभद्र बोलू नका. हा, पण असं काही लिहिलेलं नाही ना, सर्जनला अटॅक येणार नाही. काय करशील तू सांग मला. त्यांची पत्नी त्यावर म्हणाली, तूच सांग काय करू. ते म्हणाले, जेव्हा मला अटॅक येईल तेव्हा या सर्जनला बोलव, हे स्टेन लाव. ते स्टेन लावतात ना सर्जन, म्हणजे अटॅक आल्यावर जाम झाले, चोकअप झाले की ते लावतात. पण सर्जरी कोणीही करू, पण भूल मात्र तूच दे, असे ते म्हणाले पत्नीला. त्यांची पत्नी म्हणजे त्यांच्या त्या पुस्तकात लिहितात, काही वर्षांनी त्यांना वाटलं नव्हतं की तो प्रसंग खरंच येईल त्यांच्या आयुष्यात. एकदा नीतू मांडक्यांना छातीत दुखायला लागलं, ते रिक्षात बसले आणि दवाखान्याकडे पळाले. आणि दवाखान्याच्या दारातून त्यांनी फोन केला बायकोला. म्हणाले तू जिथं असतील तिथून पटकन ये, माझ्या छातीत दुखतंय आणि मी दवाखान्यात जातोय. त्यांच्या बायकोने हातातले जेवढे जे काम असेल ते तिथंच टाकले, आणि ती पण दवाखान्याच्या दिशेने निघाली. आणि मग ते उतरले दवाखान्यातून. मग सिक्युरिटीने त्यांना उचललं, स्ट्रेचरवर टाकलं, ICU मध्ये ऍडमिट केलं. पळत धावत त्यांची बायको आली. त्यांनी बघितलं की नीतू मांडके झोपले होते आणि त्यांची अवस्था खूप वाईट होती. 3 दिवस ते श्वासासाठी झगडत होते. ते म्हणाले त्यांच्या पत्नीला, सुनीता, आता माझं काही खरं नाही, मला वाटत नाही की मी यातून वाचेल. ती म्हणाली, घाबरू नका, लगेच ऑपरेशनला घेते. ऑपरेशन सुरू झालं. 3 दिवस ते श्वासासाठी झगडत होते. 3ऱ्या दिवशी परत त्यांना अटॅक आला, आणि परत ते हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी प्राण सोडले. म्हणजे एवढे मोठे सर्जन, एवढ्या लोकांना शस्त्रक्रिया करून वाचवणारे, त्यांनी हृदयविकाराच्या झटक्यानेच त्यांनी आपला प्राण सोडला. देश देश के वेद बुलाए लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए जब राम के घर हो खोटी. म्हणून आपल्या सगळ्यांना मी सांगतो, नाती जपा, सगळ्यांना सांभाळून राहा. भौतिक प्रगती तर महत्वाचीच आहे, पण त्यानंतर चांगलं कमवा, चांगल्या मार्गाने पैसे कमवा, आणि निसर्गामध्ये कमालीचा भेदाभेद करू नका. आणि ज्या आपल्या महापुरुषांनी आपल्याला ज्या मार्गावर चालण्याचा जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावर चाला. मला इथं संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.